निर्धाव असा चेंडू जातोय चांगली सुरुवात करून देताना. आणि आपण बघू शकतात पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका निघून जातोय गॅप मधून आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चांगली गोलंदाजी तेवढी चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघूया 2 धावा झाल्यात आतापर्यंत. बघूया तिसरा चेंडू रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता परंतु थोडासा गचाड असा चेंडू म्हणता येईल. वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पोहोचले 3. आणि सुंदर फटका निघून जातोय गॅपमधून सीमारेषा पार चौकार. आणि येस सॅम चव्हाण नावाचा ब्रँडेड फटका मैदानाच्या आत बघायला मिळतोय. आणि येस पहिला सामना जो झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच पियुष. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला सॅम चव्हाण. पुन्हा रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू सुंदर कमबॅक म्हणता येईल. आणि शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. स्ट्राईक मात्र अजूनही सॅम चव्हाणकडे. पुन्हा रिव्हर्स मारायचं आणि वाईड चेंडू. पुन्हा रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि येस जातोय गॅप मधून निघून सीमारेषा पार चौकार. सॅम चव्हाण नावाचा ब्रँडेड फटका. बघा ह्या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. बघूया दुसरं षटक घेऊन येत आहेत ते लाला म्हणजे स्वॅपी 18 नंबर जर्सी. पहिला चेंडू आणि यस सुंदर गोलंदाजी आणि काय आणि यस पहिल्या चेंडूवर मिळते यश. सुंदर फिल्डिंग सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि सागरला परतावं लागेल बॅक टू द डग आउट. हॅलो बघूया दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील स्वप्नील. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला तोच फलंदाज ऑरेंज कॅप होल्डर होता. पुन्हा एकदा सॅम चव्हाण ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय. काय करेल मोठा फटका बघायला मिळेल का आणि येस मिळतोय. 9+4 धावा म्हणजे हा असतील टोटल 5 धावा. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. सॅम चव्हाण नावाचं वादळ मैदानाच्या आत बघायला मिळतंय. आणि स्वप्नील हा सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. बघूया कमबॅक होईल का. पुन्हा एकदा यस बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. सॅम चव्हाण मात्र थांबत नाहीत. सुंदर फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. पुढचा चेंडू सुंदर फटका यस आणि चौकाराची हॅट्रिक बघायला मिळते. कंटिन्यू 3 बाउंड्रीज बघायला मिळतात सॅम चव्हाणच्या बॅटमधून. ही ओळख आहे या फलंदाजी. येस पुन्हा एकदा आणि काय तिकडे क्षेत्ररक्षक असेल. थोडंसं महागडं षटक बघायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आणि येस चांगला कमबॅक. इरफानला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन.
बघूया तिसरं षटक कोण घेऊन येते. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्ती झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 26. सुंदर फलंदाजी, थोडंसं महागडं षटक म्हणता येईल स्वप्नील यांचं. आणि पुढचं षटक घेऊन येते दीपू 18 नंबरची जर्सी परिधान करून. 26 ऑन द बोर्ड. आणि यस, नवीन गोलंदाज येतोय दीपू 18 नंबर जर्सी. 18 नंबर आला की आठवण येते ती विराट कोहली. पुन्हा एकदा समोर सॅम चव्हाण आणि येस जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते सॅम चव्हाण कडून. सुंदर फलंदाजी, अप्रतिम. हा क्लास आहे या खेळाडूचा, ही ओळख आहे या खेळाडूची. मला का घेतलंय ह्या संघामध्ये हे वारंवार दाखवून देतोय. आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होते, आता स्ट्राईकवर असतील ते विकी. बघूया विकी काय करतील आपल्या संघासाठी. समोर असतील दीपू. आतापर्यंत 2 चेंडू झाल्यात आणि यस सुंदर फटका. काय तर यस, हम भी किसी से कम नाही. आणि विकी पण दाखवून देतोय. गोलंदाजी मार्कवर 18 नंबर जर्सी, फलंदाजी मार्कवर 18 नंबर जर्सी. 18-18 जर्सीची ही लढी पुन्हा एकदा. आणि चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि सुंदर यस, आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आणि आत्तापर्यंत चेंडू झाल्यात 4 आणि 37 रन झाल्यात. 37. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. अजूनपर्यंत 1 षटक बाकी आहे. पुन्हा एकदा बघूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते दीपू. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील विकी की दीपू. आणि यस, चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. बघूया शेवटचं षटक घेऊन येतील कोण येतील. विशाल. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवर बघायला मिळतील ते विकी. बघूया शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतात विशाल. ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय विकी. बघूया विशाल की विकी, कोण जिंकते कोण मारते ही बाजी. आणि यस, पहिल्या चेंडूवर तरी आणि काय तर यस, एका धावेवर मानावं लागेल समाधान. परंतु विशाल कुठेतरी थोडासा प्रेशरमध्ये असेल, कारण की आता ऑन स्ट्राईकला असेल तोच फलंदाज जो दरवर्षी ऑरेंज केपच्या लिस्टमध्ये असतो, सॅम चव्हाण. आणि येस, परंतु आता एका धावेवर मानावं लागेल समाधान. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या आता जाऊन पोहोचले 40. 40 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आणि काय विकीला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. आतापर्यंत कुठेतरी ही गोलंदाजी, शांत गोलंदाजी चालू आहे. बघूया पुन्हा एकदा सॅम चव्हाण ऑन स्ट्राईकला. ह्या षटकामध्ये अजूनही एक पण मोठा फटका आलाय नाही. आता मोठा फटका बघायला मिळेल का. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पियुष आणि सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल परेश. रेडी राहायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. बघूया विशाल पुन्हा एकदा बॉल गोलंदाजी मार्कवर, रिव्हर्स मारायचा प्रयत्न. आणि येस, सॅम चव्हाणला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का बसतोय. आणि येस, इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री फायटर्स ह्याच्यानंतरचा सामना. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री फायटर. 40 धावसंख्या जाऊन पोचले ती 40. नवीन फलंदाज असेल स्ट्राईकला सिद्धेश शिर्के. काय करतील.
बघूया आणि खराब असा चेंडू म्हणता येईल. वाईटच्या स्वरूपात धाव येते आणि धावसंख्या जाऊन पसते 41. 41 धावा झाल्यात आतापर्यंत. 41. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन बघायला मिळतोय. बॉलिंग साईड चेंज केलंय आणि काय येस निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. आणि येस चला मॅन ऑफ द मॅच कडे यायचं आहे. पहिला सामना जो झाला त्याच्यामध्ये सुंदर फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय पियुष. आणि आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅचला 7 चेंडू आणि 23 धावा ज्याने केल्या तो म्हणजे पियुष. मॅन ऑफ द मॅचला सुंदर असं टी शर्ट आणि सुंदर ट्रॉफी बघायला मिळते. MPL मैत्री प्रीमियर लीग ही ओळख आहे. आणि नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच सेकंड मॅन ऑफ द परेश दळवी. चला आणि टॉस साठी यायचं आहे. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री फायटर्स. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री फायटर. आणि सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच परेश दळवी 18 नंबर जर्सी परिधान करून. आणि सुंदर खेळी केली. सुंदर परफॉर्मन्स ज्याने दिला तो म्हणजे परेश दळवी. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक सुंदर ट्रॉफी बघायला मिळते. सुंदर टी शर्ट बघायला मिळते. ही ओळख आहे मैत्री प्रीमियर लीगची. आणि येस चेक फॉर्मॅट तुम्ही बघू शकतात. चला चला मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री फायटर्स टॉस साठी यायचंय. आता फिल्डिंगला कुठली टीम आली? फिल्डिंगला वॉरियर आली. आणि मैत्री वॉरियर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आत आलाय. स्वप्नील नावाचा ब्रँडेड फलंदाज. स्वॅपी बघूया लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. हे पण ओळखले जातात त्यांच्या फलंदाजीसाठी. प्रत्येक मैदान आतापर्यंत गाजवून झाले माझ्या हिशोबाने. आता हे मैदान गाजवतील का? स्वॅपी उर्फ लाला. येस टॉस होतोय इकडे. हेड आणि मैत्री फायटर संघ टॉस विन. बघूया टॉस विन होऊन फिल्डिंग घेत आहेत. बघूया सामन्याला सुरुवात होते. आणि यस गोलंदाजी मार्क वरती अमित दादा. सुंदर गोलंदाज क्लास गोलंदाज. अमित दादा हे सुद्धा पर्पल कॅपच्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात लास्ट इयर. सुंदर गोलंदाजी करतात. बघूया काय करतील. आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळते. चांगला स्टार्ट करून देतात आपल्या संघाला अमित दादा. स्ट्राइक रोटेट होते. ऑन स्ट्राइकला आता बघायला मिळत आहेत हरी. पुढचा चेंडू सुंदर फटका आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी. बघा पुन्हा एकदा अमित दादा. गोलंदाजी मार्कवर हरी असतील. सुंदर फलंदाजी. चांगला षटकार चौकार मारलाय. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंज बघायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु तिकडे क्षेत्ररक्षक असेल आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चांगला कमबॅक म्हणता येईल. आतापर्यंत चेंडू फेकून झाल्या 3. धावसंख्या आहे ती 6. 6 ऑन द बोर्ड. बघूया पुन्हा एकदा ऑन स्ट्राइकला स्वप्नील लाला. काय करतील आपल्या संघासाठी. सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हचा मारा जातोय सीमारेषा पार. चौकार. ही ओळख आहे या खेळाडूची.
स्वप्नील नावाचं वादळ मैदानाच्या आत बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचले 10. आणि काय पुन्हा एकदा जातोय. नाही, सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एका धावेवर मानावं लागेल समाधान. 2 धावेवर मानावं लागेल समाधान. धावसंख्या जाऊन पोचले 12. ओव्हर झाली ना? आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात आल्यात 12 धावा. बघा पुढचं षटक घेऊन अच्चू म्हणजे सॅम चव्हाण. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. बघूया आता गोलंदाजी कशी करतायत. ऑन स्ट्राईकला असतील ते हरी. आणि 42 चं टार्गेट आहे. 12 धावा झाल्यात. अजूनही 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. 15 बॉल्स अँड 30 रन्स टू गो. दुसरं षटक घेऊन येतात अच्चू म्हणजे सॅम चव्हाण आणि ऑन स्ट्राईकला असतील ते हरी. बघूया काय होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सॅम चव्हाण. सुंदर चेंडू, तेवढाच चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे असेल. आणि येस, एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोचते 13. 13 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सुंदर गोलंदाजी आता बघायला मिळाली सॅम चव्हाणकडून. फलंदाजी चांगली केलीच, आता गोलंदाजी पण. आणि सुंदर ऑफ्टनचा मारा बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजांचे हात बांधून ठेवलेत. बघूया ह्या षटकामध्ये मोठा फटका बघायला मिळेल का. आणि यार सुंदर सुंदर गोलंदाजी. आणि काय बघूया. धक 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 धक. आणि रिव्ह्यू. हां येस, बघूया रिव्ह्यू घेतलाय. आतापर्यंत चेंडू झाल्यात 2. आणि काय, आणि येस, फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. 3 चेंडू झालेले आहेत. सुंदर फेकी बघायला मिळाली. 14 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी सॅम चव्हाणकडून. नवीन फलंदाजी नव्हतोय दीपू. आतापर्यंत शांत असा खेळ चालू आहे. मोठा फटका बघायला मिळेल का आता स्वप्नीलच्या बॅटमधून. एका बाजूला स्वप्नील, एका बाजूला सॅम चव्हाण. दोन्ही ताकदीचे खेळाडू. दोन्ही खेळाडूंकडे तो क्लास आहे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सॅम. आणि काय तर खराब असा चेंडू. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा स्वप्नीलला चान्स असेल एक मोठा फटका मारायचा. आणि सॅमला सुद्धा चान्स असेल एक विकेट घ्यायचा. बघूया. आणि काय पुन्हा एकदा खराब चेंडू. एक्स्ट्रा धावा येत आहेत. पुन्हा एकदा वाईड. कंटिन्यू दुसरा वाईड असेल. बघूया सॅम चव्हाणकडून वाईडची हॅट्रिक बघायला मिळेल का. तर नाही. सुंदर गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला दीपू. आणि सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिकडे असेल सिद्ध. आणि चांगली फेकी. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचल्या 18 रन्स. 18 धावा आणि 10 चेंडू आणि
24 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 24 रन्स टू गो. दीपेश असतील ऑन स्ट्राईकला आणि नवीन गोलंदाज येतोय सागर. सुंदर वारा आलाय. बॅनर 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 आणि बॅनरकडे लक्ष. पवन पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं सुंदर क्षेत्ररक्षण. पवन इडली डोसा चटणी चटणी. बघूया सागर पुढचा चेंडू ऑन स्ट्राईकला असेल ते दीपू. सुंदर फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अमित दादा सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. चांगला फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बघायला मिळते अमित दादाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला स्वप्नेल आणि काय तर वाईड चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावसंख्या झाले. 20 धावसंख्या झाले 20. आणि पुन्हा एकदा एक धाव. फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवले. हात खोलता येत नाहीयेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला असतील दीपेश. पहिला फटका सुंदर मारला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अमित दादाकडून. ही ओळख आहे अमित दादांची. सुंदर गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि खराब अशी फेकी आणि यास अजून एक धाव घेतली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते स्वप्नील आणि दीपेश मध्ये. धावसंख्येत जाऊन पोचते 24 24 24 24 24 24 24. 3 चेंडू 24 धावा. बघूया पुढचा चेंडू आणि सुंदर फटका आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 28. आणि अजून हा शेवटचा असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हा जर चौकार येतोय तर थोडंसं मॅच इझी बनते. बघूया काय मोठा फटका बघायला मिळेल का. मॅच इझी होईल. आणि सुंदर गोलंदाजी सागर कडून. स्वप्नीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. क्लीन बोल्ड. सुंदर फॅन्टॅस्टिक बॉलिंग. सॅम चव्हाण मात्र खुश असतील. आणि नवीन फलंदाज 28 नाही किती पाहिजेत किती पाहिजेत. 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. 5 चेंडू आणि 14 धावा. सेम मॅच फर्स्ट मॅच सारखंच. 5 चेंडू आणि 14 धावा. काय होईल. पहिलाच सामना इकडे कॉपी पेस्ट बघायला मिळेल का. नवीन गोलंदाज असेल कल्पेश आणि ऑन स्ट्राईकला मात्र दीपू. आणि बघूया शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. दीपू तिकडे समोर आणि चांगला फटका आणि काय तर थोडंसं गचाड असं क्षेत्ररक्षण. 1 धाव चोरली जाते. धावसंख्या जाऊन पोचते 29. बघूया अजून ही 4 चेंडू आणि 13 धावा. 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल. बघूया
अनिकेत ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत आणि काय तर एक धाव चोरली जाते. धाव संख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचलंय 30. आता 3 चेंडू आणि 12 धावा. 3नी मोठे फटके मारला तरच विजय मिळू शकतो. आणि सुंदर फटका क्षेत्ररक्षक असेल आणि येस सामना एकतर्फी झालाय. आता अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. दीपूला परतावं लागेल बॅक टू द डग आउट. आणि इकडे सामना मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावा. आणि संघ मालक स्वतः ऑन स्ट्राईकला बघायला मिळतात. बघूया 2 चेंडू आणि 11 धावा. सुंदर फटका जातोय सीमारेषा पार चौकार, परंतु थोडासा उशीर झालाय मला वाटतं. थोडासा उशीर. अजूनही 2 चेंडू 1 चेंडू आणि येस सुंदर गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि येस आणि बघूया कोण असेल हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि ह्या पुढे होणारा सामना मैत्री फायटर्स वर्सेस मैत्री स्टार्स. एका बाजूला बघायला मिळतील पवन, द ग्रेट पवन, लेजंड. आणि अंकित बुवा यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. अंकित बुवा त्यांचीच मॅच आहे. मैत्री स्टार्स वर्सेस फायटर्स. हॅलो, चला पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मैत्री